नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। भाजप आणि सरकारमधल्या काहींचा आमच्या बदनामीचा अजेंडा आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केलाय। कर्जमाफी झाली नाही तर जिकडे तिकडे हंगामा होणार असा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय। भाजप आणि सरकारमधील काही लोकांचा आम्हाला बदनाम करण्याचा अजेंडा असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलाय। कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी शेतकरी नेत्यांसह आंदोलन केलं होतं। आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही झाली होती। त्या बैठकीत 30 जून पर्यंत कर्जमाफी करणार असा शब्द सरकारने दिला होता। त्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं होतं। पण आंदोलन मागे घेतल्यानंतर बच्चू कडूंवर टीका होऊ लागली। यावर आज बच्चू कडू यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेतली। कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या गावागावात कसा बच्चू कडू बदनाम होईल हा आंदोलन करायच्या लायकीचाच ठेवायचा नाही याला, म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली आहे। सत्ताधारीवाले दुसरे काय करू शकतो? त्यांनी आमच्या विरोधात मोर्चाच खोलला, शुभावार करणं सुरू आहे। जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चू कडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला। तुम्हाला कोण काढवलं रे सालेवा आंदोलन करायला? करा ना आंदोलन। आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा। बोलायला काय जातंय? कराले ना मर्द पाहिजे असतं, ना मर्दाची अवलाद आंदोलन करू शकत नाही। 30 जून त्याच्यानंतरची 1 जुलै आमची राहील। हंगामा होईल महाराष्ट्रात, हंगामा चारों तरफ जहां जाएंगे वहां हंगामा होगा। सोडणार नाही आम्ही, अरे मेलो तरी बेहत्तर, आम्ही सोडणार नाही। आणि जेथपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका। बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित केल्यामुळे सोशल मीडियातूनही त्यांना प्रश्न विचारले जाऊ लागले। छत्रपती संभाजीनगरमधील सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनीही बच्चू कडू यांना फोन करून काही प्रश्न विचारले होते। लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या नागपूरला, म्हणजे तुम्ही जे विमानाने गेलं त्याचं ते ताकद नाही ना दादा। आपलं जरांगे पाटलं एवढं मोठं काम आहे ते आपलं, तुम्ही सांगा। तिथे जरांगे पाटलाच्या आंदोलनाले लाखो लोक, आपल्याजवळ 1000 लोक। मग आपण तारीख पण लीड घेतली ना भाऊ, इलेक्शन होऊन जाईल त्यावर त्यांचे सगळ्यांचे। अहो दादा, मी 100% सांगतोय, कर्जमाफी त्यांच्या बापाले करायला लागेल। इथं हा बच्चू कडू आहे, गांधीगिरीच्या नंतर भगतसिंग गिरीनं उडून टाकू कोणाले, तुम्हाला तो विषय सोडून टाक। यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे तर नाही दिली ना? आपल्याला लालच त्याच्या मायचा मारे बहुसूच्या कोणी लालच देऊ शकते, कोण धमकी देऊ शकते? 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर, 350 बरोबर। आणि एका गुन्ह्यामध्ये 2 गुन्ह्यामध्ये 4 वर्षाची सजा सुनावली। आंदोलनादरम्यान सुरू असलेला पाऊस हे सुद्धा आंदोलन स्थगित करण्यामागचं एक कारण होतं असं बच्चू कडू यांनी सांगितलंय। शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरलं आमच्यासाठी, सगळ्यात मोठं धोधो पाऊस आला। तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होतं? त्या आंदोलनातली हे उपलब्धी आहे का स्वतः साधा एक डाक पण साधी खरंच पण नाही आली कोणाला। जेव्हा 30 तारखेची सकाळ आली म्हटलं आपण सकाळी पाहू, आंदोलकाची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा रेटू, पण 300, 400, 500, 700 लोक उठले होते। आंदोलन रात्रभर जागत आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं, तुम्हाला माहित असेल।